इंडियावादी संत जन्मले, वाल्याचा वाल्मिक करून गेले अशी खोचक टीका सदाभाऊ खोतांनी नामदेव शास्त्रींवर केली. तर धनंजय मुंडे 100% गुन्हेगार नाहीत, इतका त्रास सहन करणारा आमच्या क्षेत्रामध्ये संत झाला असता, असं वक्तव्य नामदेव शास्त्रींनी केलं होतं. मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निगरून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं. गुन्हेगार नाहीये धनंजय, हे मी 100% सांगू शकतो. आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे. मी काल धनंजयला बोलता बोलता या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता. कायद्यातून जे निष्पन्न होईल, कोण दोषी आहेत कोण दोषी नाही, हे शेवटी या देशातलं न्यायालय ठरवेल. परंतु संत काय बोलत होते, संतांची शिकवण काय होती, कधी मला असं नाही ऐकण्यात आलं की संत तुकोबा हे एका अमुक अमुक समाजाच्या संत आहेत, संत जनाबाई हे अमुक अमुक एका समाजाच्या त्या संत होत्या. आणि म्हणून या संतांनी कधी राजकीय सीमा ओलांडल्या नव्हत्या. पण आता इंडियावादी संत जन्माला आले आणि वाल्याचा वाल्मिक करून गेले. हा काय अधिकार आहे तुम्हाला? काल माननीय नामदेव शास्त्री यांनी अनेक माध्यमांना इंटरव्ह्यूज देखील दिले आणि बहुतेक इंटरव्ह्यूज मी बघितले आणि त्यानंतर मला खरंच वाईट वाटलं. कारण ते सुरुवातीच्याच काही वाक्यात म्हणाले की मी त्यांचे डोळे बघितले, त्यांचं अंतःकरण बघितलं. तर आम्ही धनंजय मुंडे या व्यक्तीविरुद्ध नाहीच लढत आहे. आम्ही मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून केलेल्या चुका नाही म्हणतायत, पण गुन्हे जे त्यांच्या हातून घडलेत त्याच्या विरुद्ध पुराव्यानिशी बोलतोय. आणि ते पुरावे देखील दाखवावे म्हणून मी त्यांना विनंती करणार आहे की आपल्यापर्यंत ते पेपर्स पोहोचवण्याची व्यवस्था मी करणार आहे.